अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी डब्यासाठी किंवा जेवणासाठी झणझणीत अशी सुकी वांग्याची भाजी बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी इथं पाव किलो वांगी घेतलेले आहेत। थोडेसे वांगे मी इथं अशा प्रकारे उभे काप करून घेतलेले आहेत। राहिलेले 2-3 वांगे मी इथं दाखवण्यासाठी ठेवलेले। तर सर्वात आधी वांग घेऊया, त्याचा साईडचा मागचा भाग काढून टाकायचा आहे। त्याच्यानंतर जो काटेरी भाग असतो तो पण चाकूच्या साहाय्याने कट करून टाकूया। या वांग्याचे मधून 2 काप करून अशा प्रकारे उभे पातळ काप करून चिरून घ्यायचे। जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा। तर वांगे कापून झालेले आहेत। तर मसाल्यांमध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मी इथं। यामधलं फक्त 2 चमचे शेंगाचा कुटाचा वापर करायचा आहे। चवीनुसार काळं तिखट, थोडंसं हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, उभे काप चिरून करून एकदम लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे 2 चमचे भाजून, त्यानंतर वांगे चिरून घेतलेले आणि 1 कांदा मीडियम साईजचा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। तर सर्वात आधी मिक्सरचं जार घेऊया आणि आपले जे मसाले आहेत कोथिंबीर, तीळ, खोबरं आणि लसूण हे यामध्ये टाकून बारीक असं करून घेऊया। एकदम बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर करायचं आहे। 1-2 चमचे पाणी ॲड करून मसाला तयार करून घेतला मी। तर आता फोडणी देण्यासाठी 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी, म्हणजे जवळपास अर्धा चमचा मोहरी आहे लहान चमच्यानी, अर्धा चमचा जिरे टाकूया। दोन्ही चांगले तडतडले की त्यामध्ये चिरून घेतलेला उभा चिरलेला कांदा टाकूया आणि हा कांदा लालसर रंग येईपर्यंत मी इथं परतून घेतलेला आहे। जास्त पण आपल्याला लालसर करायचं नाही आहे। त्यामध्ये टाकूया वाटून घेतलेला आपला हा मसाला, सर्व मिक्स करूया, एखादा मिनिटभर परतून घेऊया। त्याच्यानंतर चवीपुरतं काळं तिखट टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर शेंगाचा कुटाचा वापर नाही केला तरीही चालेल। तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता। तर यामध्ये मी इथं टोटल 1.5 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे। तर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती आता आपण प्लेट झाकून गॅस बारीक वरती करून फक्त एखादा मिनिट हा मसाला एकत्र होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे। तर प्लेट काढून घेते, बघू शकता मसाला व्यवस्थित असं शिजला गेलेला आहे, त्याला तर्री आलेली। तर यामध्येच आता आपण कापून घेतलेले वांगे टाकूया। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर चवीला आणि झटपट होणारी आहे का नाही ते नक्की सांगा। तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता गॅस पूर्णपणे बारीक वरती करूया आणि यामध्ये राहिलेला 1.5 ग्लास मधला 1 ग्लास मी पाणी ओतलेलं आहे, सर्व मिक्स करून घेऊया। तर गॅस बारीक वरतीच ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आता फक्त मी किती लहान चमचे बघू शकता, फक्त यामधलं मी 2 चमचे शेंगाचा कूट टाकलेला आहे आणि 5 ते 7 मिनिटं ही वांग्याची भाजी आहे ती शिजवून घेतलेली। तर प्लेट झाकून जवळपास 7 मिनिटं तरी झालेले आहेत, बघू शकता ह्याचा कलर वगैरे टेक्स्चर कशा प्रकारे आलेलं आहे। तर चेक करूया वांग शिजलंय का नाही ते। तर वांग शिजलेलं आहे, गॅस बंद करूया आणि ही भाजी बाउलमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे झणझणीत अशी झटपट होणारी सुक्या वांग्याची भाजी तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।